डायबिटीज नंतर आता इंडिया हॅज बिकम द कॅपिटल ऑफ ओबेसिटी आणि या ओबेसिटीचा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतोय. आपल्या हार्टवरती त्याचा परिणाम होतोय, आपल्या लिव्हरवरती त्याचा परिणाम होतोय, पॅन्क्रियाजवर परिणाम होतोय, तसाच आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वरती सुद्धा त्याचा इफेक्ट होतोय. ओबेसिटीमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सेसचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि याच्यामुळे इन्फर्टिलिटीचं प्रमाण पण वाढण्याची शक्यता असते. ओबेसिटी इज मोस्ट लाइकली और मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि PCOS मुळे पुन्हा फर्टिलिटी अफेक्ट होत असते. त्याच्यामुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ओबेसिटी आणि फर्टिलिटीचा संबंध आता एस्टॅब्लिश झालेला आहे आणि त्याच्यामुळे वी हॅव टू बी केअरफुल व्हॉट वी ईट, whether we exercise or not, what kind of lifestyle we are living, आणि शक्यतो आपलं वजन आटोक्यात राहील, एका ठराविक BMI मध्ये आपण राहू, याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी आहे.